नमस्कार. अ, मी कोल्हापूरहून डॉक्टर वासुदेव देशिंकर. आपला साप्ताहिक संवाद या विषयावरती संवाद साधण्यासाठी एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे. तर आकर्षक व्यक्तिमत्व असा आजचा माझा विषय आहे. आकर्षक व्यक्तिमत्व. आता मला सांगा, हा विषय घ्यायचं कारण काय? तर माझं एक निरीक्षण असं आहे की प्रत्येकाला आपण आकर्षक दिसावं, चांगलं दिसावं असं वाटतच असतं. पण माणसाशी वागत नाही तो. म्हणजे देवानी चांगलं सुस्वरूप शरीर देऊन देखील ते आकर्षक ठेवण्यासाठी जे करावं लागतं ते आपण करत नाही. उदाहरणार्थ, घर चांगलं बांधलेलं आहे, बरोबर आहे. मग त्याचा मेंटेनन्स करायला नको? म्हणजे रंगवायला पाहिजे की नाही छान, 2 वर्षांनी 3 वर्षांनी साफ करायला पाहिजे. हं? म्हणजे दुरुस्ती करायला पाहिजे. कारण ते दिसायला पाहिजे. त्यात आपण राहतो, त्यात बाहेरचे लोक येतात, त्यामध्ये सुंदरता आली पाहिजे. त्याप्रमाणेच आपल्या शरीराचं आहे. तेव्हा आकर्षक दिसणे, आकर्षक व्यक्तिमत्व, व्यक्तिमत्व, व्यक्ती तर आपण आहोत, तर सगळे व्यक्तिमत्व याच्यामध्ये अंडरलाईन आहे. म्हणजे विचार करायचा झाला तर बघा, आपले अत्यंत अनेक लोक आदर्श असतात, बरोबर आहे. कोणाचे चित्रपटातील नायक आदर्श असतात. राज कपूर, दिलीप कुमार, देवानंद, राजेंद्र कुमार, मनोज कुमार, धर्मेंदर, हं? आणि कोण नवीन आले, अमिताभ बच्चन, हे सर्व कोणाचे आदर्श असतात. कोणाला ऐश्वर्या रॉय, कोणाला जुन्यातले मीना कुमारी, कोणाला आशा पारेख, कोणाला हेमा मालिनी. हं? तर प्रत्येक कोणाला सचिन तेंडुलकर, कोणाला महेंद्रसिंग धोनी, कोणाला हॉकीमधला, कोणाला खेळामधला, असे प्रत्येकाचे आवडते लोक असतात आणि आदर्श पण असतात. आणि ते कसे असतात, ते कसे दिसतात, त्याप्रमाणे माणूस वागण्याचा जरा प्रयत्न करतो. होण्याचा प्रयत्न करत नाही, आलं लक्षात. पण त्याच्यासारखा दिसण्याचा थोडासा फार प्रयत्न करतो. आता एखाद्याला क्रिकेटची आवड असेल तर तुम्ही स्वतःला धोनी तेंडुलकर समजतो. एखादी मध्यम मुलगी असेल तर त्या मी सांगितलेलं हिरोईनसारखे समजते. एखादा चांगल्या उंचीचा असेल किंवा त्या स्वतःला नट समजतो, त्याची हेअरस्टाईल वगैरे वगैरे करतो आणि जीवनामध्ये आपलं व्यक्तिमत्व खुलवण्याचा प्रयत्न करतो, चांगलं दिसण्याचा प्रयत्न करतो आणि ते बरोबर आहे. पण ते करत असताना त्याचा ताळमेळ आहे का, हे आपल्याला बघायला पाहिजे. पण प्रयत्न करण्यानं आपण प्रफुल्ल राहतो हे नक्कीच आहे, बरोबर. मग त्यामध्ये आपली उंची किती आहे, आपला कलर कसा आहे, आपला फेस कट कसा आहे, या सगळ्या गोष्टी त्या आकर्षक व्यक्तिमत्वामध्ये येत असतात. पण आता ज्या आहेत त्या तर आहेत, त्या तर काय बदलू शकत नाहीत. पण त्या उत्तम कशा ठेवायच्या? रोज काय आपण चित्रपटसृष्टीसाठल्या सारखंच ते रोल बदलला की मेकअप दुसरा करणार आहे का? हेअरस्टाईल रोज बदलणार आहे का? नाही. जे आहे त्याच्यामध्ये कसं चांगलं करायचं हे आपण बघणार आहे. आणि त्यात अवघड काही नाही, बरोबर आहे. तर हे आपल्याला सगळ्याला हवं असं पाहिजे असेल, आपलं व्यक्तिमत्व आकर्षक दिसावं पाहिजे असेल,
तर काही नियम आहेत परत. आता त्या नियमामध्ये काय आहे, पहिल्यात चांगली सुदृढ प्रकृती पाहिजे. हा नियम बघा सगळ्या शास्त्र सगळीकडे लागू आहे. हे जे काय हाडामासाचं शरीर बनलेलं आहे काय, ते वरून सगळं चांगलं आहे तुम्हाला माहित आहे, पण आतून सगळं चर्चा करायला नको. पण वरून जे स्वरूप दिसते ते चांगलं दिसण्यासाठी त्याला एक आकर्षकता येण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. सगळ्यात म्हणजे त्याला नियमात बांधलं पाहिजे शरीराला. शरीर हे किंवा माणसाचं मन हे नको त्या गोष्टीकडे धावत असतं, म्हणजे नियम मोडण्याकडे धावत असतं. आळस, अति खाणं, हं? स्वतःच्या वजनावर ताबा न ठेवणं किंवा अति बारीक शरीरयष्टी ठेवणं, वेळेत कामं न करणं, फिरायला न जाणं. मग शरीर त्याशिवाय चांगलं कसं राहणार? तुम्ही जर आता तर जिम निघालेले आहेत, तुम्ही जर व्यायाम भरपूर केला तरच तुम्हाला चांगलं भूक लागणार आहे, अन्न पचणार आहे. आणि त्या अन्नात जे आपण खातो चांगलं सुदृढ खातो. आता तर एव्हरीबडी इज हेल्थ कॉशियस. सगळे डायटिशियन काय काय नवीन नवीन गोष्टी सांगत असतात आणि सगळे लोक आपण करत असतो. करतो किती चिकाटीनं थोडे दिवस, त्यामुळे त्याचा गुण येत नाही. आला तर थोडे दिवस येतो, मग ते सोडून देतो, परत ये रे माझ्या मागल्या. म्हणून ज्याने हा प्रोफेशन स्वीकारला आहे नाटकाचा किंवा सिनेमाचा, त्यांना आपली शरीरयष्टी पहिल्यांदा सांभाळायला लागते. नाहीतर अनेक लोक त्या क्षेत्रामध्ये व्यसनाधीन होऊन गेलेले आहेत निघून. आणि त्यात रात्री अपरात्री शूटिंग असतात, प्रवास असतो, ती व्यसनं सहकाऱ्यांच्यामुळे किंवा आपल्या वेळेमुळे लागतात, ती तशीच राहतात, ती कायमच राहतात. आणि मग तुम्हाला मी बघितलं तर मोठमोठे पूर्वीचे संगीतकार किंवा हे गाणे शायर रात्रभर काम करत बसायचं. काम करत असताना ड्रिंक घ्यायचे, सिगरेट ओढायच्या, मग सकाळी उशिरा उठायचं, मग दुपारी उशिरा जेवायचं, असं करून सगळ्या तब्येती सगळ्यांच्या खलास. आणि त्यावेळेला पुन्हा एवढी काय औषधं वगैरे नव्हती आणि भरते सगळे लोक चांगले लोक लवकर गेलेले आहेत. अगदी सहगलपासून आलं लक्षात, या नवीन लोकांच्यापर्यंत. आता मी नावं घेतलं ती थोडीशी टेकावली मी घेत नाही. हे कुणी केलं? हे आपण करून घेतलेलं आहे. तुम्ही गेला होतात कशासाठी? आपल्या शरीराच्या उत्तम व्यक्तिमत्वाच्या जोरावर तिथं सिलेक्ट झाला, पण तुम्ही राखलत का? नाही राखलं. तिथं अनेक आता व्यसन किती करावं का न करावं, किती मर्यादेत करावा, हा ज्याचा त्याचा विषय, हा मी सांगण्याचा विषय नाही आहे. त्याचा आनंद घ्यायचा का घ्यायचा नाही, हा ज्याचा त्याचा विषय आहे, हे मी सांगू शकत नाही. पण त्याला प्रत्येकाला मर्यादा पाहिजेत. आणि सगळ्यात पहिली गोष्ट शरीराची आलेली आहे. तर शरीरयष्टी आपली जी आहे ती सुदृढ ठेवली पाहिजे. आणि ते सुदृढ ठेवलं हे पहिल्या आकर्षक व्यक्तिमत्वाचं तुमचं लक्षण आहे. मग आपले रूप कसं आहे? शरीरयष्टी झाली. आत्ता रूपाचं मी वर्णन केलं. चांगलं आहे, लहान आहे, गिड्डा आहे, उंच आहे, त्याप्रमाणे आपण सगळे करत असतो. स्वच्छ ठेवा का? येस. मेकअप पावडर करावे का? येस. त्याने लिपस्टिक लावावे का? येस. केशभूषा करावे का? येस. नो कशालाच नाही. निरनिराळे शूज वापरात का? येस. कपड्याची फॅशन करावे का? येस. नाही असं नाही, सगळं करायलाच पाहिजे. पण फक्त एकच आहे की ते आपल्या शरीरयष्टीला साजेसं आहे का नाही. लक्षात. काही लोकांना काही ड्रेस चांगले दिसतात, काही लोक चांगले दिसत नाहीत. तेव्हा ट्राय करून बघायचा जिथं जायचं नाही त्यावेळेला, किंवा एखादा बाहेर गावी जाताना. पुष्कळशा मला पर्टिक्युलरली तुम्ही ट्रिपमध्ये बघा, आपल्याकडे या स्त्रिया ज्या आहेत त्या सगळ्या बाकीच्या फॅशन नेहमीच्या करत असतात, परंतु जीन पॅन्ट घालणे, अलग लक्षात, किंवा पंजाबी ड्रेस घालणे
आता तर ती फॅशनच आहे, पण थोडासा मागे गेला तर घालत नव्हत्या. ते घरात घाबरून असेल किंवा समाजाला घाबरून असेल, पण बाहेर गेल्या आपल्याच ओळखीच्या असतात. त्या तर बघतो तर जीन पॅन्ट अमुक तमुक घालून आपली इच्छा पूर्ण करत असतात. दॅट इज करेक्ट. पण प्रश्न असा आहे की ते इथे असताना आपलं वय हे कम्फर्टेबल आहे, ते म्हणूनच ते करायचं आहे. पण ते आपल्या सगळ्या शरीरयष्टीला शोभेचा असा सगळा तो ड्रेस आहे का? जी गोष्ट जास्त झाकली जाते ती पाहावी अशी वाटते असं म्हणतात. आताची जर फॅशन बघावी तर जास्तीत जास्त काय दाखवायचा हा प्रश्न आहे. लोकांना बघायला मिळतं. मग लोक म्हणतात दिसते तर बघायला काय हरकत आहे. आम्ही त्यांना सांगितलं तसं. म्हणजे अशा वागण्याने पुरुषांच्या भावना चेतवल्या जातात आणि काही वेळेला गुन्हे घडलेले आहेत. कोर्टात केसेस आहेत. मग आपण तसं वागायचं का? म्हणजे सगळ्या गोष्टी मर्यादेत करायच्या, पण सगळ्या करायच्या. हो, तुम्ही यात्रे किंवा जत्रेच्या ठिकाणी रांग लागली असती देवळामध्ये आणि आपण त्या रांगेत उभा असतो आणि समोर पुष्कळशा सगळ्याच बाजूच्या लेडीज वगैरे आलेल्या असतात. त्या डोक्याला एवढं तेल लावलेलं असते आणि आपल्या समोर असतात. त्या तेलाचा वास एवढा प्रचंड येत असतो की असं वाटतं की हे काय, आपण कशाला इथं उभा त्यांच्या मागं उभा राहिलो. मागं जाऊन बघूया, परत गर्दी, पुढे जाऊन बघूया, पुन्हा तोच परिस्थिती. हे कोणी वागायला शिकवलं तुम्हाला? लक्ष द्यायचं नाही. बरोबर आहे? अहो, आपल्या शरीराला जर आपलं शरीर पुष्कळांना शरीराला घाम येतो, काही लोकांना येत नाही. येत असेल तर परफ्यूम वापरायला पाहिजे, डिओ वापरायला पाहिजे, प्रसन्नता ठेवायला पाहिजे. पुष्कळांचे शूज आणि सॉक्स एवढे घाणेरडे असतात की जर चुकून सॉक्स काढून आत कुणाला जरी भेटायची जायची जर प्रसंग आला तर तो बाहेरचा माणूस म्हणणार ह्याला 5 मिनिटात बाहेर काढलं पाहिजे, कारण ह्याचा सॉक्सचा वास एवढा येतो. तुम्ही एसी गाडीतनं जर बसमधनं प्रवास केला तर लोक सगळे बहुतेक चप्पल काढून ठेवतात, झोपतात. तर काही लोकांचे त्या सॉक्सचे वास एवढे येत असतात की ते एसी झक मारला तुमचा, वास एवढे येत असतात. घाणेरडेपणाला राहायची सवय. इट्स टोटल रॉंग. हे व्यक्तिमत्वातला विषय आहे आणि अवघड काय आहे? करायचं नाही ना. आणि मग तुम्ही कसं तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व दिसणार? आकर्षक व्यक्तिमत्व दिसणार नाही, राहणार नाही, लोक बघणार नाहीत. आपण देवानं खरोखर सुंदर तुम्हाला सौंदर्य दिलं असेल तर ते उमटून दिसायला पाहिजे. हो, आणखीन सुंदर दिसायला पाहिजे. सामान्य संधी दिले असेल तरी आणखीन सुंदर दिसायला पाहिजे. पण त्या शरीराचा आकार उकार सगळा बघितला पाहिजे ना. नाहीतर फॅशनच्या नादात ते शरीराला शोभत नाही आणि ओंगळपणा आणि लोकांच्याकडनं टीका सहन करण्याची पाळी येते. असं म्हणतात की आपण उभा राहिल्यानंतर खालचं आपल्याला पायाची बोटं दिसली पाहिजेत, पण त्याच्यामध्ये एवढं मोठं पोट आलेलं असतं. काय तुमचं आकर्षक व्यक्तिमत्व दिसणार? मग तो स्त्री असू दे नाही तर पुरुष असू दे. हे काय देवाने तुम्हाला असं बनवून पाठवलेलं नाही आहे. हे आपण करून घेतलेलं आहे आणि आपणच ते सांभाळायचं आहे, त्याला आकर्षक करायचं आहे. तेव्हा शरीराकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे जर तुम्हाला आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे असेल तर. या सगळ्याचा उपयोग तुम्ही जेव्हा मुलाखतीला जाता, इंटरव्ह्यूला जाता, त्यावेळेला होत असतो. मुलीला दाखवायला नाही तर पूर्वीची पद्धत असायची, ते काय एक प्रकारचा इंटरव्ह्यूच की. मग त्याच वेळेला ती जाड आहे का, गिड्डी आहे का, उंच आहे का, काळी आहे का, सावळी आहे, सगळे सगळं करून गेलेले असतात, पण नाकारली जाते. आणि काही ठिकाणी स्वीकारली जाते. दोन्ही गोष्टी आहेत. म्हणजे आपल्या ह्याच्यावर आहे. पण ओऱ्यात नाही तर पाऱ्यात येणार कशावर? मुळातच ते केलं पाहिजे. पुरुषांनी राजबंड दिसलंच पाहिजे.
बायकाने सुंदर दिसलंच पाहिजे, हे आकर्षक व्यक्तिमत्वाचा विषय आहे. संवाद उत्कृष्ट आपला पाहिजे, आकर्षक व्यक्तिमत्व पाहिजे असेल तर त्यासाठी भाषा शुद्ध पाहिजे. मी ग्रामीण भाषेला नावं ठेवतो असं अजिबात नाही. ग्रामीण भाषाही चांगली असते. आता ग्रामीण भाषेचे सिनेमे तर एवढे चालतात. आजकाल तर ती फॅशन आहे. ग्रामीण भाषेचे सिनेमे काढले पाहिजेत. मराठी भाषा तर एक शब्दाचे 2 अर्थ निघणार आहेत. गंमत वाटते, हसू येते त्याच्यावरती. पण कायमच तुमची भाषा दर 12-13 मैलावरती एका खूप भाषा बदलता म्हणतात. गाव बदलली की भाषा बदलली. मग आपण काय प्रत्येक वेळेला तसं बोलणार आहे का? नाही. पण आपली म्हणून एक भाषा पाहिजे. आपली म्हणून एक त्याला स्टाईल पाहिजे बोलण्याची. आपली म्हणून एक संवादाची फेक पाहिजे. शुद्धता पाहिजे. बरोबर आहे? त्याला भाषा कौशल्य म्हणतात. त्यामुळे संवाद साधता येतो. तुम्ही जर काय बोलताय ते समोरच्याला समजलंच नाही, तर संवाद कसला होणार? सुरीला का बेसुरीला? संवाद साधता आला पाहिजे. आता याचा अर्थ अगदी आकाशवाणीसारखं तुम्ही बोलायला पाहिजे. आत्ता संध्याकाळचे 6-7 वाजले आणि आता ऐका शेतकऱ्यांचा कार्यक्रम कृषी दर्शन, असं नाही. पण जे तुम्ही बोलताय त्याच्यावर एक ठसा पाहिजे, फेक पाहिजे, विश्वास पाहिजे. आणि ज्या ठिकाणी नम्रता म्हणून जायचं आहे तिथं नम्रताही दाखवली पाहिजे. त्या संवादातनं नम्रता दाखवली पाहिजे. का जवळ रामराम असं केलं तर काय, तो उद्धटपणा आहे, अहंकार आहे. गुड मॉर्निंग, नमस्कार, हा विनम्रतेचा शब्द आहे. तर कुठं जाता म्हणजे त्याला काळ काम वेगळ्याचं गणित आहे. तर त्या पद्धतीनं आपलं संवादाची फेक, भाषेचा तरलपणा दिसला पाहिजे. तर आपल्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडणार. आणि हे कारण का जास्तीत जास्त आपल्याला बोलायचे प्रसंग येतात आणि निरनिराळ्या ठिकाणी येतात. म्हणून आपल्या भाषेची ठेवण जरी एक असली तरी ठिकाणं बदललेली असतात. त्याप्रमाणे तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही म्हणाले काय लहान मुलासारखं सांगताय? अहो, हे मोठी माणसं करतात हे आम्ही बघितलेलं आहे. आमच्या रोटरीमध्ये ग्रुप स्टडी एक्सचेंज नावाची स्कीम आहे. त्यामध्ये परदेशातली माणसं इकडं 5-7 येतात, तिकडची इकडे येत असतात. त्याच्यासाठी आम्ही इंटरव्ह्यू असतो, पॅनलवर असतो. अहो, काय बोलायला लागले म्हणजे काय, तुम्ही ते शिकलेले असतात, माझ्या पदव्या लागलेल्या असतात, पण बोलायचा प्रॉब्लेम. आणि बोलायला काय येत नाही त्याच्यावरचा पुढचा गुण म्हणजे नॉलेज नाही. तर हे ग्रंथ, साप्ताहिक, वर्तमानपत्र, दैनिक, नियतकालिक, निरनिराळ्या कथा, हे सगळे तुम्हाला ज्ञान देत असतात. दूरदर्शनच्या आधी एक तरी बातमी दिवसातनं चांगल्या ठिकाणची, चांगल्या चॅनलवरची बातमी ऐकलीच पाहिजे. यू मस्ट नो व्हॉट इज गोइंग इन द वर्ल्ड. आणि हे तुम्हाला माहीत असल्याशिवाय, ज्ञान असल्याशिवाय बोलता येणार नाही. बरोबर आहे? म्हणजे पहिल्यांदा शिकलं पाहिजे, माहिती करून घेतली पाहिजे, मग बोललं पाहिजे. मग लोकांना ते समजणार की तुमच्यात काहीतरी डिफरंट आहे, व्यक्तिमत्व निराळं आहे. तुम्ही काहीतरी डिफरंट आहे दिसण्यासाठी ह्या गोष्टी पाहिजेत ना. तेव्हा संवाद, वाचन, ऐकणं, या सगळ्या गोष्टी आपल्याकडे पाहिजे. तर त्या व्यक्तिमत्वामध्ये भर पडते. शिष्टाचार, शालीनता तर मग मगाशी सांगितलं. शिष्टाचार हे पाळल्या पाहिजे. अहो, काही लोक, आपण असा पार्टीत बसतो, जेवायला बसतो, टेबल लावलेलं असतंय, त्यांना एवढी घाई झालेली असती, जे काही येईल दुसरं. तुम्हाला माहिती आहे हॉटेलमधली सर्व्हिस ही लेट असते. किंवा काही वेळेला घरात देखील बाहेरचे कोणी बसवले, आणले, तर काय कायच्या सवयी बघितल्या, जे काय पहिले घालेल ते काढून खायला सुरुवात. म्हणजे पापड समजा घातला तोंडात, इकडं आणि काय घातलं तोंडात. म्हणजे पूर्ण जेवायला वाढलेलं नाही, ताट भरलेलं नाही, बाकीचे बसलेले नाहीत, तरी यांचं काम चालूच आहे. शिष्टाचाराच्या विरोधात आहे. थांबलं पाहिजे. वेट. मुख्य होस्टनी आपल्याला रिक्वेस्ट करतात, बसा तुम्ही आता. पूर्वी रांगा लागायच्या जेवायच्या त्यावेळेला म्हणायच्या बघा,
आरोळी टोकायच्या, हर हर महादेव पुंडलिक वरदा विठ्ठल म्हणलं की बसा सगळ्यांनी, तोपर्यंत कुणी जेवायला बसायचं नाही, असं होतं. पण हिथं आता काहीच नाही आहे. मग तुम्ही शिष्टाचारात बसत नाही, लोक तुमच्याकडे बघायला लागतात. तर हे सगळ्या मॅनर्स पाळले पाहिजेत. आपले रुमाल चांगले पाहिजेत. मग असे मी सॉक्स उदाहरण दिलं, तसं रुमालाचं उदाहरण आहे. काकांच्याकडे तर रुमालच नसतात. खरं सांगतो मग वस्तुस्थिती. मग हात ओले पडेपर्यंत पुसायचे कुठं? पॅन्टला मागं, कुठं साडीला पुसायचे. लेडीजच्या सगळ्या स्वयंपाकाच्या बघा तुम्ही, बहुतेक साड्या ओल्या अशा झालेल्या सगळ्या, हात लावून इकडं पुस, इकडं स्वयंपाक करताना कुठं आहे ते आपण घातलेलं नसतं. बरं आपण नसेल तर तशी साडी तर असावी, ते नसते. सवय लागलेली आहे. पुरुषांना लुंगीला हात पुसा. ती लुंगी म्हणजे आणि त्यात कोणी बाहेर चालतं तसंच. इज ऑल आर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये वजा मार्क आहे, ते लक्षात ठेवा. नुसतं दिसणं गोरं कातडं म्हणजे काय किंवा शरीर नाही, या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजे. तुमच्याकडे 2 रुमाल पाहिजेत. एक रुमाल स्वतःच्यासाठी 4 चौकात वापरण्यासाठी आणि दुसरा रुमाल आपल्या शरीर स्वच्छतेसाठी. आपण वॉशरूमला जातो, आपण स्वच्छता करतो, आपण ज्या खुर्चीवर बसणार त्यावर पुष्कळ वेळेला घाण असते. मग चांगला रुमाला पुसून त्यावरच बसायचं का आणि तोच रुमाल तोंडाला पुसायचा का? नाही. त्यासाठी दुसरा रुमाल पाहिजे, 2 रुमाल पाहिजेत. अहो, एक रुमाल वापरायची पंचायत, 2 रुमाल कुठले काढताय? पण मी हे सर्वांच्या बाबतीत सांगतोय हां. तुम्ही म्हणाल असे सगळे करतात का हो? हे तुमचं मोठी माणसं असं करतात, नाही करत. अहो, ते म्हणून मोठे झालेले असतात, म्हणून चांगले दिसतात, म्हणून त्यांचं आकर्षक व्यक्तिमत्व आहे. आणि हे जे करत नाहीत त्यांच्यासाठी सगळं चाललेलं आहे. हा प्रणाम. तरी आकर्षक व्यक्तिमत्वामध्ये हे सगळे भाग आपण पाळले पाहिजे. फोनवरती बोलताना हळू बोललं तरी तेवढंच ऐकू जाणार आहे. लाईनमध्ये फॉल्ट असेल तर ठीक आहे. उगीच मोठ्यानं बोलायचं की त्याला वाटते मोठ्यानं बोललं म्हणजे ऐकू जातं वाटतं जास्त त्याला. हळू बोलणे. आणि लक्षात ठेवा, वेन यू टॉक इज इन स्मॉल मूड, जेव्हा शांततेत तुम्ही बोलाल आणि पॉजमध्ये बोलाल तेव्हा त्याचं एक वजन दुसऱ्यांच्यावर जास्त पद्धतीने पडलेलं असतं. त्यावेळेला आपल्याकडे अधिकार असतो आतनं मनातनं समजून सांगण्याचा. तो तयार पाहिजे. आणि पॉज जर घेतला तर एखादा विचार विसरलेला परत आपल्याला आठवतो. मी जातोय, जे मी शिकवायला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कम्युनिकेशन स्किल यावरती कॉलेजमध्ये राहतो शिकवायला, त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी सांगतो. ती मुलं सगळे हसायला लागतात. सर, अगदी तुम्ही सांगताय ते अगदी बरोबर आहे म्हणतात. त्याच्यात काही चूक नाही. बुटाला पॉलिश करणे किती सोपी गोष्ट आहे. कोण करणार? आता जितके घाण तेवढी फॅशन आलेली आहे. ती बूटच असे घ्यायचे की ते घाणच दिसणार तुम्हाला. चांगल्या पॅन्ट घेऊन फाडायच्या गुडघ्यावरती, याच्यावरती, त्याच्यावरती. अहो, त्यांना नाही दिसत चांगलं. ते कुठल्या तरी फॉरेन कंट्रीमधनं आलेली पद्धत आहे ती. अगोदर त्या बायका तर बघा तुम्ही त्या बीचवर गेल्या तर अगोदर त्या शॉर्ट चड्ड्यान त्या पुन्हा फाडलेल्या त्याची सुतं देखील दिसतात. नॉट नेसेसरी. क्षणी काय ठीक आहे. मी याला ठीक म्हणत नाही, परंतु त्यांच्या घरातल्यांना ठीक वाटत असेल तर ते ठीक आहे. पण हे समाजात चालणार नाही. तुम्ही प्रौढ म्हणून जेव्हा एंट्री घेता समाजामध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, तर तेव्हा ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे. तर तुमचं सुंदर व्यक्तिमत्व दिसणार आहे. म्हणून जो बोलतो त्याला ज्ञानाची आवश्यकता आहे. मी तुम्हाला सांगितलंच. जो शांत बसतो त्याला ऐकण्याची कला येण्याची आवश्यकता आहे. त्याला बोलायचं आहे त्याला वक्तृत्वाची आवश्यकता आहे. सर सांगतात अर्धा तास ते 45 मिनिटं माणूस बोलू शकतो चांगला, जे जर ज्ञान असेल तर. बोलतोपर्यंत तो अर्धवटच असतो. बोलणं पूर्ण झाल्यावर तो पूर्ण झालेला असतो.
जेव्हा तुम्हाला भरपूर वाचन असेल तेव्हा पाण्यात इकडं तिकडे जसं माणूस पोहतो का नाही, इकडे जातो तसं तुम्हाला उदाहरणं सुचायला लागतात, यायला लागतात. काही वाचायची गरज नाही, रेफरन्स देखील लागत नाही. पण प्रोफेशनल वक्तृत्व म्हणून जात असताना काही नोट्स, काही मुद्दे तुमच्यासमोर पाहिजेत. कारण काही वेळेला बोलायच्या नादात आपण मूळ मुद्दा विसरलेला असतो. एवढ्यासाठी तर ह्या सगळ्या सुंदर व्यक्तिमत्वाच्या गोष्टी आहेत. कपड्याचं सिलेक्शन. आता उन्हाळ्यामध्ये फिके कपडे वापरावेत. थंडीमध्ये आणि पावसाळ्यामध्ये डार्क कपडे वापरावेत. तुम्ही खुलून दिसाल. तर आपल्या शरीराचा रंग कसा आहे त्याच्यावरती ते सिलेक्शन करावं. मगाशी सांगितलं बारीक सेंटचा वापर करावा, नाहीतर असा सेंटचा वापर करायचा की दुसऱ्याच्या त्याला गरगरायलाच पाहिजे. तसा नाही उपयोग. तर या सगळ्या गोष्टी आणि कुठलीही गोष्ट आपण एवढं असताना ती कामासाठी दुसऱ्याकडनं मागून घेता कामा नये. पुष्कळ वेळा बँकेत बघा, तुम्ही गेलात की नाही, अहो जरा पेन दे हो. अरे तू बँकेत चाललाय, चेक भरायचे किंवा काढायचे पैसे, तुझ्याकडे पेन नको? नाही जरा पेन द्या 2 मिनिटं. प्रवासात हीच गत. त्या सगळ्या सवयी लागलेल्या आहेत आपल्याला. त्या काढून फेकल्या पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला आकर्षक व्यक्तिमत्व कसं होईल? मग तुम्ही तुमच्या सिने नटासारखं किंवा सिने नटीसारखं काय तुम्हाला व्हायचं आहे ते कसं दिसणार? तुम्ही उठून कसे दिसणार? हं? तुम्ही हवे लोकांना कसे वाटणार? तुमच्या वक्तृत्वाला धार कशी येणार? तुम्ही ज्ञानी आहे हे लोकांना कळणार कसं? तर या सगळ्या गोष्टीमध्ये व्यक्तिमत्व आहे आणि सगळ्यात एक शेवटची गोष्ट म्हणजे कॅरेक्टर. तुमचं चारित्र्य चांगलं पाहिजे. आता चारित्र्य म्हटल्यानंतर लोकांना काय वाटतं माहिती आहे काय? दे रिलेटेड टू ओन्ली सेक्स. अरे याची भानगड आहे ना ते बरोबर नाही. तसं त्याचा लफडा ना तो बरोबर नाही. याची आपण जनरली 90% असंच लावतात कॅरेक्टर. Nowadays this definition is gone. The younger generation says this is our right. आमचा अधिकार आहे. पण ते कॅरेक्टर म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? सत्य बोलणे, सन्मान देणे, विनम्र राहणे, जिद्द बाळगणे, आदरयुक्त बोलणे, सत्य आदर्श व्यवहार करणे. Character is depend upon a lot of things. These are all the characters. तुम्ही कसे वागताय? कन्फेशन, क्रेडिटेबिलिटी, कॅरेक्टर ही सगळी चारित्र्याची आहेत. डेडिकेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन हे सगळं 3 डी एकत्र आले. दिस इज कॅरेक्टर. आलं लक्षात? त्या खाजगी कॅरेक्टरबद्दल मी बोलत नाही. पण हे सगळं कॅरेक्टरमध्ये येते. मी चांगला आहे, उत्तम आहे आणि मी खोटं बोलतोय, फसवतोय लोकांना. गॉन कॅरेक्टरमध्ये तो मोडलं ते. मी उत्तम आहे, आलं लक्षात? पण मी रागीट आहे, अहंकारी आहे, गर्विष्ठ आहे, केलं बा. असा काय उपयोग नाही. तर व्यक्तिमत्व घडणं म्हणजे हे घडवणं आहे. तेव्हा हे आकर्षक व्यक्तिमत्व आपण जेवढं म्हणतो आणि जेवढं जवळचं आहे तेवढी त्याची पथ्य आहेत ते आपण पाळत नाही. वी टेक एव्हरीथिंग इन ए लायटर मूड. दॅट इज नॉट करेक्ट. काय काय लोक अगदी मी वृद्ध लोक बघितलेले आहेत, मस्त राहतात, कपडे स्वच्छ, अमुक तमुक. काय शरीराचे व्यवहार करताना देखील आपण जांभळी देत असतो, खोकत असतो, अनेक गोष्टी करत असतो 4 चौघात. ते कसे करायला पाहिजे? खाल्ल्यानंतर दात एवढं करायचं आणि ते टोकरत बसायचं सगळ्यांच्या समोर. रॉंग थिंग. करा की नंतर घरी गेल्यावर. नाही 1 मिनिट लागेल, सेकंड नाही, सुरुवातच. ते काय जमीन आहे?
अशी चूळ भरायची किंवा नाक शिंकरायचं की शेजारच्या बाकीच्या जेवणाऱ्यांनी म्हटलं पाहिजे, अरे 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 काय चाललंय. तेव्हा बाळांनो, मित्रांनो, मी एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. राग वाटून घेऊ नका. पण हे घडतात, आपण पाहतोय, आपण त्यात नाही बसायचं. त्या सुंदर व्यक्तिमत्वासाठी, आकर्षक व्यक्तिमत्वासाठी एवढ्या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी पाळल्या पाहिजेत आणि मग आपलं सुंदर व्यक्तिमत्व पाहिजे. म्हणजे मग लोक म्हणतात, तुझे देखा, तुझे चाहा, तुझे पूजा मैंने, असं म्हणतात. बरोबर आहे. तर ते जर पाहिजे असेल तर नाहीतर मग हे तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी की नजर न लगे चष्मे बदूर, असं त्याला वाटलं पाहिजे. नटनटी व्हायचं आहे ना तुम्हाला, त्यांच्यासारखं दिसायचं आहे की नाही. तेव्हा या आकर्षक व्यक्तिमत्वाच्या दिसण्याचा महिमा असा आहे आणि तो प्रत्येकाने आपल्याला पाळायचा आहे आणि आपल्या घरातल्या मुलाबाळांना पण शिकवायचं आहे, सांगायचं आहे. तो आत्ता विषय संपवतो. नमस्कार. पुढल्या शनिवारी नवीन विषय घेऊन पुन्हा तुमच्याकडं येतो. बोलत असताना कोणाला काही थोडंसं लागलं असेल उदाहरण देताना तर त्यांची माफी पण मागतो. हां, आणि आठवण एक, व्हिडिओ बघताय, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्रिप्शन फ्री आहे. म्हणजे तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडं हा व्हिडिओ मला तुमचा येत जाईल, मला पाठवावा लागणार नाही, ऑटोमॅटिकली येईल. एवढ्याची विनंती करून सांगतो. लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.